नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, तुम्ही थंबनेल बघितलंच आहे. प्रिपरेशन स्ट्रॅटेजी फॉर द पेपर नंबर फर्स्ट. ओके, जो पेपर सर्व आर्ट, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही मुलांना, तिन्ही फॅकल्टीच्या मुलांना जो पेपर कंपल्सरी असतो. आणि हा पेपर बेटा इतका महत्त्वाचा आहे की हा जर पेपर केला तुम्ही, कारण की बघा बेटा, जवळजवळ बेटा आपल्याला 300 आउट ऑफ येतं बेटा लक्षात, म्हणजे आउट ऑफ 300 बेटा या पेपरचं महत्त्व आपल्याला 100 मार्कांचं आहे. म्हणजे जवळजवळ बेटा 33%, जवळजवळ 33%. आता इकडं जो काही तुमचा बेटा सब्जेक्ट राहतो, याच्यामध्ये इन अँड ॲव्हरेज 90 ते 110च्या मधात मार्क्स इन अँड ॲव्हरेज कोणताही मुलगा घेऊच शकतो. त्याचा अभ्यास कमी राहिला, थोडाफार जास्त राहिला तरी 90 ते 110च्या दरम्यान त्याचे मार्क्स राहणार. फक्त प्रॉब्लेम कुठे येते तुम्हाला या पेपरमध्ये. जर या पेपरमध्ये आता मी जी काही स्ट्रॅटेजी सांगणार आहे, ही जर स्ट्रॅटेजी तुम्ही वापरली किंवा तुम्ही करण्याचा प्रयत्न केला या स्ट्रॅटेजीनुसार, मी 101% सांगतो, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार, म्हणजे होणारच. नक्कीच फायदा होणार. बघा, एकदम मी तुम्हाला डिफाईन करून देतो की ह्या अशा गोष्टी राहतात आणि हा कंटेंट राहतो. या कंटेंटवर येतो म्हणजे येतोच. मी आता जे काही कंटेंट सांगणार, या तुम्ही जर कोणतेही प्रिव्हियस इयरचे जर क्वेश्चन पेपर बघितले तर या कंटेंटवर एक्झाम्पल राहते म्हणजे राहतेच. बघा, आपण आता त्याचं कसं प्रॉपर डिस्कशन करूया. बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बेटा, सर्वांनी बघा बेटा. आपल्याला बेटा टोटल बेटा 50 क्वेश्चन्स राहतात. त्यामधले बेटा 15 क्वेश्चन्स कसे राहतात 15 क्वेश्चन्स कसे राहतात मॅथमॅटिकल. हे कुठनं येतात बेटा? फ्रॉम मॅथमॅटिकल पोर्शन. 15 क्वेश्चन, 50 पैकी बेटा 15 क्वेश्चन्स कुठनं येतात हे मॅथमॅटिकल पोर्शनमध्ये येतं. लक्षात बेटा. आता बघा, आता तुम्हाला या 15 क्वेश्चन पैकी तुम्हाला टार्गेट किती ठेवायचं आहे? बघा, टार्गेट फक्त 10 क्वेश्चन. बस, इथूनच तुमची मेंटॅलिटी चेंज करणं सुरू करा. तुम्ही 15 क्वेश्चनचं टार्गेट ठेवता म्हणून तुमचं तिथं होते गडबड. 15 पैकी फक्त 10 क्वेश्चनचं टार्गेट ठेवायचं आहे आपल्याला. इथं लक्षात बेटा, आपली चूक कुठे होती? 15 क्वेश्चन्स मला तेवढे सॉल्व्ह करायचे. अरे बाबा, कसं होणार आहे? आणि 30 तुम्ही गलती रिपीट करत जाता, 30 चूक पुन्हा करत चाललो आपण. नाही, आम्हाला 15 क्वेश्चन्सचं टार्गेटच ठेवायचं नाही आहे. मला फक्त टार्गेट ठेवायचं आहे 10 क्वेश्चन्सचे. मग आता हे 10 क्वेश्चन्सचे टार्गेट कोणत्या टॉपिकवर ठेवायचं आहे की नाही, ही पण गोष्ट महत्त्वाची आहे की जे काही 10 क्वेश्चन्स आपण टार्गेट केले तर मग ती कोणत्या टॉपिकवर ठेवायचं आहे. बघा, याच्यामध्ये राहते बेटा 3 टॉपिक्स. पहिला राहते मॅथमॅटिकल रिझनिंग. पहिला टॉपिक राहतो बेटा मॅथमॅटिकल रिझनिंग. बघा बेटा, ईच टॉपिक कंटेंट 5 क्वेश्चन्स. मॅथमॅटिकल रिझनिंगमध्ये बेटा 5 क्वेश्चन्स राहतात. मग आता या मॅथमॅटिकल रिझनिंगमध्ये मला किती टार्गेट ठेवायचे आणि किती क्वेश्चन्स घ्यायचे आणि कोणत्या टॉपिकवरून? बघा, तुम्हाला सांगतो, इथं आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे बेटा 5 आउट ऑफ 3. 5 क्वेश्चन्स येतात, मी टार्गेट ठेवलं 3चं. आता हे 3 जे क्वेश्चन्स टार्गेट केले मी, ते कोणत्या टॉपिकमधनं घ्यायचं आहे? बघा, फर्स्ट टॉपिक नंबर सिरीज. तुम्ही प्रिव्हियस इयरचा आजपर्यंतचा कोणताही पेपर घ्या, नंबर सिरीज असणार म्हणजे अरे मग जी गोष्टी आपल्याला माहिती आहे 100% आणणार, त्याच्यावर घ्या ना मेहनत. बाकीचे क्वेश्चन सोडा ना. आपल्याला जी गोष्ट माहिती आहे की 101% ही पेपरमध्ये राहते, मग आपण तीच गोष्ट करायची ना. नंबर सिरीजचा एक क्वेश्चन, काही हरकत नाही. त्यानंतर बघा बेटा, सेकंड लेटर सिरीज. किंवा यालाच बेटा कोडिंग अँड डिकोडिंग या फॉर्मॅटमध्ये पण येतात. हे दोन्ही क्वेश्चन्स एकाच मेथडनी सॉल्व्ह केले जातात. लेटर सिरीजचा क्वेश्चन असो, याच्यात बेटा मिसिंग लेटर काढावा लागतो लेटर सिरीजमध्ये. कोडिंग डिकोडिंगमध्ये ते लेटर्स डिकोड करावं लागतं. एकच फॉर्मॅट आहे. म्हणजे हे जे काही दोन्ही क्वेश्चन्स आहेत एकाच पद्धतीने सॉल्व्ह केला जातो. याचा एक क्वेश्चन घ्यायचा. तुम्ही जर प्रिव्हियस इयरचा कोणताही पेपर बघितला तर कोडिंग डिकोडिंग आणि लेटर सिरीजशिवाय पेपरच बनत नाही. आता बघा, लास्ट राहिला तिसरा. मग हा तिसरा क्वेश्चन घ्यायचा कुठे? ब्लड रिलेशन नावाचा एक टॉपिक आहे बेटा, अत्यंत इझी. रिलेशनशिप. तर इथून एक क्वेश्चन्स घ्यायचे.
ओके. जर तुम्ही कोणतीही प्रिव्हियस इयरचे पेपर बघितले तर नंबर सिरीज, लेटर सिरीज, कोडिंग, डिकोडिंग अँड ब्लड रिलेशन्स याच्यावर क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. मग मॅथमॅटिकल फिजिक्सचा जो काही सेकंड पार्ट राहिला, आता मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये 3 पार्टच थोडी आहे, भरपूर पार्ट आहे. चौथा पार्ट काय बेटा, मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड. त्या मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला ॲव्हरेज, पर्सेंटेज, फ्रॅक्शन, रेशिओ, ओके, हे असे टॉपिक्स आहे. मग या टॉपिकच्या मागेच लागू नका ना हो. ओके. आणि या मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड बघा, आता हा जो काही चौथा टॉपिक राहतो डी, ओके, या राहतं बेटा मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड. ओके. या मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूडमधनं बेटा 2 क्वेश्चन्स येतात. ओके. परंतु त्या 2 क्वेश्चनसाठी तुम्हाला 4 ते 5 टॉपिक्स करावं लागते. मग मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड आपण काय करू, सरळ रेड मार्क, नो, करायचंच नाही. रेड मार्क, रेड झोन, तिकडं जायचंच नाही. 4 ते 5 टॉपिक करायचे आणि फक्त 2 क्वेश्चन्स येणार, मग तिकडं ओळायचंच कशाला. म्हणून आपण मॅथमॅटिकल रिझनिंगमध्ये 5 आउट ऑफ फक्त 3 टार्गेट ठेवत आहे. फक्त 3 टार्गेट. इथं लक्षात, एवढं जर तुम्ही मॅथमॅटिकल रिझनिंगमध्ये केलं तर नक्कीच तुम्ही बघा, मी जे सांगतो ना ते कराच तुम्ही. कारण की हा माझा एक्सपिरियन्स आहे बेटा, बऱ्याच मित्रांकडनं आम्ही हे म्हणजे या गोष्टी अशा डिस्कस केलेल्या आहे. बघा सेकंड येते बेटा लॉजिकल रिझनिंग. ओके. लॉजिकल रिझनिंग. ओके. परत 5 क्वेश्चन्स येतात, परंतु इथं मी टार्गेट ठेवणार फक्त 2 क्वेश्चन्स. फक्त 2 क्वेश्चन्स. आता पहिला क्वेश्चन कुठून घेतो मी, पहिला क्वेश्चन घेतो मी वेन डायग्रामपासून. कोणताही पेपर बघा, कोणताही वेन डायग्रामचा 1 ते 2 क्वेश्चन्स राहण्याची शक्यता राहते. ओके. 1 ते 2, परंतु मी एकच टार्गेट ठेवलं. नंतर बी घेतला मी, बघा बी क्वेश्चन स्टेटमेंट, ओके, कन्क्लुजन, स्टेटमेंट कन्क्लुजन, ओके, ऑर स्टेटमेंट आर्ग्युमेंट. ओके. हे 2-3 फॉर्मॅट आहे. ओके. त्यानंतर ॲसर्शन अँड रिझन, ॲसर्शन रिझन. इथनं भेटायला एकतर स्टेटमेंट कन्क्लुजनवर येते, अदरवाईज स्टेटमेंट आर्ग्युमेंट किंवा ॲसर्शन रिझन. 1 क्वेश्चन्स कोणताही प्रिव्हियस इयरचा पेपर बघा असतो म्हणजे असतो, 101%. ओके. तर याच्यात बेटा तुम्ही वेना डायग्राम आणि या 2वर फोकस करा आणि 5 पैकी फक्त 2 क्वेश्चनचा टार्गेट ठेवा. फक्त 2 क्वेश्चनचा. बाकी तुम्ही लॉजिकल रिझनिंगचं करूच नका काही, फक्त हे प्रॉपर करा. येणार म्हणजे येणार, क्वेश्चन राहतोच. हे सगळं ॲनालिसिस करून मी तुम्हाला माझं ॲनालिसिस सांगत आहे. ओके. त्यानंतर बघा बेटा जो काही तिसरा टॉपिक राहतो, ओके, जो अतिशय महत्त्वाचा आहे मॅथमॅटिकल रिझनिंगचा. ओके. म्हणजे मॅथमॅटिकल पोर्शनचा जे काही 15 क्वेश्चन्स राहतात त्यापैकी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. थर्ड टॉपिक इज नथिंग बट डाटा इंटरप्रिटेशन. ओके. या डाटा इंटरप्रिटेशन म्हणजे बेटा 5 क्वेश्चन्स राहतात आणि आपलं टार्गेट इथे राहणार 5. टार्गेट पण 5, क्वेश्चन पण 5. कारण की अरे इतके इझी क्वेश्चन्स असतात, म्हणजे सर्वात जर इझी क्वेश्चन्स राहतात तर डाटा इंटरप्रिटेशन. बघा ज्या लोकांना असं वाटतं की सुरुवातीला आपली चूक नाही झाली पाहिजे, ही भीती राहते पेपरात. म्हणजे कशी राहते ना, चूक झाली तर कसं गडबड होण्याची शक्यता राहते. ऐक नाही, सपोज जर सुरुवातीला चूक झाली तर तुम्ही जर मॅथमॅटिकल पोर्शन सोडवत असाल तर सर्वात प्रथम डाटा इंटरप्रिटेशनचे क्वेश्चन सोडवा. इथं कॉन्फिडन्स वाढून जातो, क्वेश्चन्स चुकतच नाही. बघा याच्यामध्ये बेटा 4 केसेस आहे. बघा पहिली केस टेबल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डाटा दिलेला राहतो. सेकंड बेटा बार ग्राफच्या फॉर्मॅटमध्ये, आणि थर्ड राहते लाईन ग्राफच्या फॉर्मॅटमध्ये. ओके. आणि लास्ट राहतो पाय चार्ट. ओके. पाय चार्ट. आणि 5 क्वेश्चन्स तुम्हाला 101% 5. ओके. 5 क्वेश्चन्स राहतात बेटा. ओके. आणि 5 क्वेश्चन्स गुणिले 2, 10 मार्क इथनं तुम्हाला घ्यायचे आहे. म्हणजे काय 5 क्वेश्चन राहतात आणि 5 क्वेश्चनचं टार्गेट राहिलं पाहिजे. ओके. ते कधी कधी कसं करतात, सपोज टेबल फॉर्मॅट देतात यावर 2 क्वेश्चन विचारून घेतात. ओके. नंतर पाय चार्ट देतात यावर 3 क्वेश्चन्स. म्हणजे असे 5 क्वेश्चन्स ते कुठून घेतात, किंवा इथनं 3 क्वेश्चन्स घेऊन घेतात आणि इथनं 2 क्वेश्चन्स घेतात. ओके. ते बरोबर ॲडजस्ट करतात. आणि बघा बेटा अतिशय इझी. याच्यात तुम्हाला फक्त ॲव्हरेज आणि पर्सेंटेज जर काढता आले तर झाला. डाटा इंटरप्रिटेशन तुमच्या हातात आहे, 5 क्वेश्चन्स तुमच्या हातात आहे. बिलकुल सोडायचं नाही, म्हणजे सोडायचं नाहीच, बिलकुल नाही सोडायचं आहे.
इथं लक्षात बेटा बघा, हे 5 टार्गेट, त्यानंतर हा 2 आणि त्यानंतर 3, म्हणजे असे तुम्हाला किती क्वेश्चन्स टार्गेट करायचे आहे? 10 क्वेश्चन्स. किती क्वेश्चन्स टार्गेट करायचे आपल्याला? टोटल 10 क्वेश्चन्स. ठीक आहे, हा झाला बेटा मॅथमॅटिकलबद्दलचा. ओके, आता बघा 50 पैकी मग 35 जे काही क्वेश्चन्स आहे, मग हे क्वेश्चन्स कुठून येतात हो? ओके, तर या 35 पैकी आपल्याला टार्गेट क्वेश्चन्स ठेवायचे बेटा ओनली 25. 10 क्वेश्चन्स विसरून जा, 10 क्वेश्चन्स विसरून जा. हे कुठून येतात बेटा? फ्रॉम थिरॉटिकल पोर्शन. थिरॉटिकल पोर्शनमधनं 35 क्वेश्चन्स येतात. तर बघा याच्यामध्ये आपण टॉपिक डिस्कस करूया, कुठे फोकस करावं लागणार तुम्हाला. बघा सर्वप्रथम टीचिंग ॲप्टिट्यूड. ओके, आफ्टर दॅट रिसर्च ॲप्टिट्यूड. ओके, त्यानंतर थर्ड बेटा कॉम्प्रेशन, म्हणजे रीडिंग कॉम्प्रेशन. ओके, त्यानंतर बघा फोर्थ कम्युनिकेशन. आफ्टर दॅट बघा 5वा टॉपिक आहे बेटा ICT, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आफ्टर दॅट 6th टॉपिक आहे पीपल अँड एन्व्हायरमेंट. ओके, आणि 7वा टॉपिक आहे बेटा हायर एज्युकेशन सिस्टम. बघा आता इथनं कोणते टार्गेट ठेवायचे आणि कसे उचलायचे. बघा 35 क्वेश्चन्स आहे, सगळ्यांना बेटा 5 क्वेश्चन्स, याला 5, याला 5, याला 5, याला 5, याला 5, याला 5 आणि याला 5. ओके, 7 टॉपिक 5 क्वेश्चन, 7 5 35. ठीक आहे, सर्वप्रथम आपण रेड मार्क देणार रिसर्च ॲप्टिट्यूडला. करायचाच नाही, काय म्हणत आहे मी? करायचाच नाही. हे 5 मार्क्स आम्हाला पाहिजेच नाही, लक्षच नाही द्यायचं. कारण की कसं आहे बेटा, रिसर्च ॲप्टिट्यूड थोडा हायर लेवलचा स्टडी आहे. एकतर आपली कसं आपण एकतर MSc किंवा MSc होणं, आपल्याला रिसर्चबद्दल गोष्टीच नाही माहीत आहे. जे काय आपण छोटे मोठे प्रोजेक्ट केले MScला, ओके, त्याच्या बेसिसवर आपण हे रिसर्च ॲप्टिट्यूड किंवा वाचूनही आपल्याला काही गोष्टी कळत नाही, पुतीसी भरपूर काही वेळ सोडून द्या ना, सोडून द्या. काय म्हणत आहे मी? रिसर्च ॲप्टिट्यूड करायचंच नाही. लक्षात ठेवा, स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. नक्कीच तुमचा वेळ वाचणार आणि नक्कीच तुम्हाला मार्क्स मिळणार. स्ट्रॅटेजीला लक्षात ठेवा, रिसर्च ॲप्टिट्यूड करायचाच नाही. म्हणजे आता 35 क्वेश्चन्स होते. ओके, मग 35 क्वेश्चन्सपैकी राहिले किती क्वेश्चन्स? फक्त 30 क्वेश्चन्स राहिले. ओके, फक्त 30 क्वेश्चन्स राहिले. आणि त्यानंतर मग सांगतो बघा, हा जो काही रिडिंग कॉम्प्रेशन आहे, हा पण टॉपिक तुम्हाला करण्याची गरज नाही. का बरं? अरे बाबा, रिडिंग कॉम्प्रेशन म्हणजे काय? एक पॅराग्राफ दिलेला राहतो. ओके, आणि त्या पॅराग्राफमधनं आपल्याला काय करायचं लागतं? क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. अरे मग ते पॅराग्राफ, अरे आपण 5वीपासून पॅराग्राफ शिकलेला, त्याला काय गरज आहे अभ्यास करायची? ओके, म्हणजे 2 टॉपिक असेच झाले. 7 पैकी तुमचे 2 टॉपिक असेच गेले. त्याच्यामधला रिसर्च ॲप्टिट्यूडचा तो टॉपिक तर करायचा नाही आणि पेपरमधले आलेले क्वेश्चन्स पण बघायचे नाही. लक्षात ठेवा, टाईम वाचतो बेटा. याच्यानं काय होतं? टाईम वाचतो. तुम्हाला जो टॉपिक येते मी तुम्हाला बरोबर तुमच्या टॉपिककडे वळवून राहिलो. मी काय करत आहे? तुम्हाला बरोबर तुमच्या टॉपिककडे फोकस करून राहिलो. मी हे बाकीचे जे काही तुमचा इथं टाईम जातो यापासून मी तुम्हाला दूर आणत आहे. ओके, रिसर्च ॲप्टिट्यूड सोडला. त्यानंतर रिडिंग कॉम्प्रेशनचं अभ्यास नाही करायचा, बिलकुल अभ्यास नाही करायचा. रिडिंग कॉम्प्रेशनचा बिलकुल अभ्यास नाही करायचा. मग रिडिंग कॉम्प्रेशनमध्ये काय करायचं? बघा 5 क्वेश्चन्स राहतात. रिडिंग कॉम्प्रेशनचे किती क्वेश्चन्स राहतात? 5 क्वेश्चन्स. तर तुम्हाला सांगतो त्या 5 पैकी बेटा 2 ते 3 क्वेश्चन्स इतके सोपे राहतात की बिलकुल तुम्ही एकदम क्वेश्चन वाचून पॅराग्राफकडे जा किंवा पॅराग्राफ वाचून क्वेश्चनकडे, बिलकुल सेकंदात 2 ते 3 क्वेश्चन रिडिंग कॉम्प्रेशनचे. आणि एक लक्षात ठेवा, रिडिंग कॉम्प्रेशनमध्ये फक्त 2 ते 3च क्वेश्चन सोडवायचे. मग काय होते? जो काही 4था आणि 5वा क्वेश्चन राहतो ना, तो पर्सनल रिस्पॉन्स सारखा राहतो की म्हणजे बा तुम्ही या जो काही ग्राफ आहे याला काय हेडलाईन द्या. तर इथं कसं थोडं आपल्याला विचार करायला वेळ लागतो. त्याच्यामुळे तो तिथनं सोडूनच द्यायचा. 2 ते 3 क्वेश्चन्स अटेम्प्ट झाले रिडिंग कॉम्प्रेशन, लिव्ह इट, जस्ट लिव्ह इट. तिथनं दूर पळा, त्याच्या मागे लागू नका. तुम्ही पुन्हा पॅरेग्राफ वाचू नका, पुन्हा ते आन्सर शोधण्याचा प्रयत्न करू नका. 2 ते 3 क्वेश्चन्स आले, लिव्ह इट, जस्ट लिव्ह इट. रिडिंग कॉम्प्रेशन, जस्ट लिव्ह इट. ओके, आता बघा बेटा, मग आता फोकस कुठे करायचे? बघा आता सांगतो. बघा
आता बघा बेटा, हा जो काही इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे, ओके, आणि त्यानंतर जो काही इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा टॉपिक आहे बेटा, एकदम रिसेंट आहे. या टॉपिकशी तुम्ही सध्या कनेक्टेड आहे म्हणून जास्त इथे फोकस द्या. इथनं 3 ते 4 क्वेश्चन्स आणण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बेटा कम्युनिकेशन, इथनं पण 3 ते 4 क्वेश्चन्स आणण्याचा प्रयत्न करा. एकदम कनेक्टेड आहे. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि कम्युनिकेशन्स तुम्ही एकदम कनेक्टेड आहे. रिसेंट टॉपिक आहे. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, मोबाईल, कम्प्युटर्स, रिसेंट टॉपिक आहे. कम्युनिकेशन पण, ओके, त्याच्यामुळे इथे जास्त भर द्या. ओके, आणि त्यानंतर बघा तुम्हाला रिसर्च म्हणतो टीचिंग ॲप्टिट्यूड इझी जाणार. इथनं पण तुम्ही 3 ते 4 क्वेश्चन्स आणू शकता. 3 ते 4 क्वेश्चन्स इथनं आणण्याचे प्रयत्न करा. असंही होऊ शकते बेटा जे इथे तुम्हाला 5 पैकी 5 पण क्वेश्चन्स येऊ शकते, परंतु आपण सिम्पल टार्गेट ठेवता, आपण जवळजवळ 3 ते 4 क्वेश्चन्स. ओके, त्यानंतर बघा बेटा पीपल अँड एन्व्हायरमेंट, ओके, हा पण इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आणि त्यानंतर हायर एज्युकेशन. सगळ्या या 3 ते 4 क्वेश्चन्स, पूर्ण क्वेश्चन्स आणण्याचा प्रयत्न करा. असंही होऊ शकते तुम्हाला टीचिंग ॲप्टिट्यूडचं कधी कधी 3 येऊन जाणार किंवा ICTचे 5 येऊन जाणार. म्हणजे 3 ते 4 म्हणजे मी इन अँड ॲव्हरेज करण्याचा प्रयत्न करत आहे. रिसर्च ॲप्टिट्यूड आपल्याला कम्प्लिटली करायचा नाही आहे, त्याचे क्वेश्चन पण सोडवायचं नाही आहे. रिडिंग कॉम्प्रेशनचा अभ्यास नाही करायचा आहे, परंतु त्याच्यामधले आपल्याला 2 ते 3 क्वेश्चन्स आणायचे. मग बाकी जे काही टॉपिक्स राहिले आहे, टीचिंग ॲप्टिट्यूड्स, कम्युनिकेशन, ICT, पीपल अँड एन्व्हायरमेंट आणि हायर एज्युकेशन सिस्टम, यामधनं तुम्हाला जर सिम्पली जर एकदा जरी तुम्ही ICT पूर्ण वाचलं किंवा टीचिंग ॲप्टिट्यूड किंवा जे काही रिमेनिंग टॉपिक्स आहे, 3 ते 4 क्वेश्चन्स तुमचे इझिली लागू शकतात, म्हणजे लागू शकतात. ओके, तर बघा बेटा आता 25 क्वेश्चनचं इकडे टार्गेट ठेवलं, इकडे 10 क्वेश्चनचं टार्गेट ठेवलं. ठीक आहे, बघा 10 क्वेश्चनचं टार्गेट कुठे ठेवलं होतं आपण, इकडे मॅथमॅटिकलमध्ये, आणि 25 क्वेश्चनचं टार्गेट इकडे ठेवलं होतं. ठीक आहे ना, 10चं टार्गेट ठेवलं तरी पण तुम्हाला 8 आले, 25चं टार्गेट ठेवलं तरी पण 22 आले. सोडून द्या ना, सोडून द्या. 2 बघा, इकडे 2 क्वेश्चन्स आपण मायनस केले, इकडे 3 क्वेश्चन्स मायनस केले, तरी बघा इकडे 8 आले. बघा, आणि टार्गेट असं ठेवायचं बेटा, तेच करायचं आहे, बाकीच्या भानगडीत पडायचं नाही, तेच करायचं. जे मी टार्गेट सांगितलेलं आहे तेच करायचं, बाकीच्या भानगडीत पडायचंच नाही. इथं लक्षात, एवढं टार्गेट ठेवू नये आपण. 2 क्वेश्चन इकडं मायनस केले आणि 3 क्वेश्चन इकडं मायनस केले. ओके, टोटल किती क्वेश्चन झाले बेटा, 25. टोटल किती क्वेश्चन झाले, 25, जे तुमचे बरोबर आले. ओके, सॉरी, अरे बापरे 30 झाले, अरे बापरे 30 झाले, अरे बाबा किती झाले, 30 झाले, काही हरकत नाही. आता बघा आपण बघा, इकडे 10 क्वेश्चनचं टार्गेट आणि इकडे 25 क्वेश्चनचं टार्गेट ठेवले होते 35 क्वेश्चन, आणि 15 क्वेश्चन्स काय केले होते आपण, सोडवलेच नाही. 15 क्वेश्चन काय केले मी, सोडवलेच नाही. म्हणजे 15 क्वेश्चन्सकडे मला बघायचंच नव्हतं. 15 क्वेश्चन मी बघितलेच नाही. मग या 15 क्वेश्चनचं काय करायचं आहे बघा, सांगतो. तुमच्याकडे ऑप्शन काय राहते, एकतर A, एकतर B, एकतर C, एकतर D. ओके, माझा आहे का, काय करायचं, हे 15ही क्वेश्चन्स काय करायचे, एकतर पूर्ण A लावायचे, 15ही क्वेश्चन A लावायचे. हमखास 4 क्वेश्चन्स येतात. बघा बघा, ऐका, लक्ष द्या. 15ही क्वेश्चन्स काय लावायचे, फक्त A लावायचे, फक्त A. 4 क्वेश्चन्स येतात म्हणजे येतात, कन्फर्म. ओके, नाहीतर फक्त B लावा, नाहीतर फक्त C, नाहीतर फक्त D. एकच ऑप्शन लावायचा, 15ही क्वेश्चन्स. ओके, बघा याच्यात मी किती ॲड केले क्वेश्चन, 5 क्वेश्चन ॲड केले. किती झाले, 35. 35 गुणिला 2, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काचा, 70 मार्क. बापरे, 70 मार्क जर तुम्हाला जर पहिल्या पेपरमध्ये मिळाले तर डोळे झाकून सांगतो मी, तुम्ही पेपर पास झाला म्हणजे झाला. बघा इकडे 70 मार्क आले. मी तुम्हाला म्हणलंच, ॲव्हरेज स्टुडंटला 90 ते 110च्या मधात मार्क येतात. ठीक आहे, आपण 100 पकडूया. मग हे 70 ॲड केले, अरे बापरे 170. एवढा जर स्कोर आला तर आपण तर महाराष्ट्र टॉप 50मध्ये कुठंच नाही गेलो. 170 स्कोर म्हणजे महाराष्ट्रात टॉप 50मध्ये कुठंच नाही गेलो. लक्षात घ्या, ही जर तुम्ही स्ट्रॅटेजी वापरण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच सांगतो मी. ओके, 15 क्वेश्चन्स काय करायचे बेटा, 15 क्वेश्चन्स, फक्त एकच टार्गेट, एक तर A, नाहीतर B, नाहीतर C, नाहीतर D. ABCDचा घोळ नाही मारणार, ते एकच मी मारणार तर 15 E मारणार तर 15 B मारणार. ओके, मारणार तर 15 C, अदरवाईज D. फक्त एकच टार्गेट. ओके बेटा, बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सांगतो बेटा, मी पुन्हा सांगतो, प्लीज डू दिस अँड यू विल गेट 100% सांगतो मी, तुम्ही नक्कीच फायद्यात राहणार. म्हणजे तुम्ही अभ्यास करतच आहे ना, तर वापरून बघा ना ही स्ट्रॅटेजी, बघा तुम्ही फायदा होणार की नाही. ओके बेटा, सो थँक यू फॉर वॉचिंग, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.